नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज मी तुमच्यासाठी सेटच्या पेपर 2च्या कॉमर्स या विषयाची 7 एप्रिल रोजी झालेली प्रश्नपत्रिका आणलेली आहे. आज आपण या प्रश्नपत्रिकेची उत्तरे बघूया. चला तर मग सुरू करूया. प्रश्न पहिला आहे, खालीलपैकी कोणते जागतिक व्यापार संघटनेचे म्हणजेच WTOचे तत्व नाही? या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, विभेदात्मक धोरण. प्रश्न क्रमांक 2 आहे, शोधनशेषातील असंतुलन कोणत्या आर्थिक घटकांना प्रभावित करते? या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, असमान असंतुलन. प्रश्न क्रमांक 3 आहे, खालीलपैकी विदेशी प्रत्यक्ष गुंतवणुकीला आकर्षित करणारा सर्वात महत्त्वाचा घटक विशद करा. या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, भाषा. प्रश्न क्रमांक 4 आहे, खालीलपैकी कोणते संयुक्त उपक्रमाचे वैशिष्ट्य नाही? या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, केवळ वैधानिकपणे स्थापन झालेल्या एककांशी संबंधित. प्रश्न क्रमांक 5 आहे, खालीलपैकी कोणाला स्पर्धात्मक लाभाच्या सिद्धांताचा जनक मानले जाते? या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, मायकल गॅनन. प्रश्न क्रमांक 6 आहे, खालीलपैकी कोणती संज्ञा विभागीय आर्थिक सहयोगाशी संबंधित नाही? या प्रश्नाचे उत्तर आहे राष्ट्रीय संघ. प्रश्न क्रमांक 7 आहे, खालीलपैकी कोणते व्यवसायाच्या सामाजिक दायित्वाचे उद्दिष्ट नाही? या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, शासनाकडून लाभ व कर सवलत प्राप्त करणे. प्रश्न क्रमांक 8 आहे, खालीलपैकी कोणते आंतरराष्ट्रीय व्यापारात प्रवेश करण्याचे साधन नाही? या प्रश्नाचे उत्तर आहे वैयक्तिक विक्री करार. प्रश्न क्रमांक 9 आहे, खालीलपैकी कोणते प्रवेश धोरण मॅकडोनल्डने आंतरराष्ट्रीय बाजारपेठेसाठी स्वीकारले? या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, विक्री हक्क म्हणजेच फ्रँचायझिंग. प्रश्न क्रमांक 10 आहे, खालीलपैकी विदेशी प्रत्यक्ष गुंतवणुकीच्या कोणत्या प्रकारामध्ये यजमान देशात नवीन संपत्ती आणि उत्पादन केंद्राची निर्मिती केली जाते? या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, ग्रीनफील्ड निवेश. प्रश्न क्रमांक 11 आहे, खालीलपैकी कोणते प्रातिनिधिक वैयक्तिक खात्याचे उदाहरण आहे? या प्रश्नाचे उत्तर आहे पूर्व देय वेतन खाते. प्रश्न क्रमांक 12 आहे, एक्स आणि वाय दोघे लाभाची वाटणी 3:1 या प्रमाणात करतात. त्यांनी झेडला 4,000 रुपये नावलौकिक मूल्य घेऊन प्रवेश दिला. नवीन लाभाचे प्रतिशत अनुपात अनुक्रमे 2:1:1 हे एक्स, वाय आणि झेडमध्ये ठरविण्यात आले. नावलौकिक मूल्याची रक्कम खालीलपैकी कशी जमा होईल? या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, एक्सला फक्त दिली जाईल. प्रश्न क्रमांक 13 आहे, कंपनीच्या अवस्थेवर आणि तरलतेवर कोणताही विपरीत प्रभाव न घालता कंपनी त्यांच्या भागधारकांना कशाप्रकारे खुश ठेवू शकते? या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, बोनस भागांची विक्री करून. प्रश्न क्रमांक 14 आहे, उपकंपनीच्या संदर्भात अधिग्रहणापूर्वीचा लाभ हा डॅश डॅश मानण्यात येतो. या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, भांडवली लाभ. प्रश्न क्रमांक 15 आहे, विक्रीशी चल परिव्यय अनुपात 70% आहे. समविच्छेदन बिंदू 80% क्षमतेवर प्राप्त होते. जर स्थिर व्यय 6 लाख रुपये असेल तर 100% क्षमतेवर विक्री काय असेल? लाभ मात्रा अनुपात, चल परिव्यय अनुपात परस्परांना अनुकूल आहेत असे गृहीत धरा. या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, 20 लाख रुपये. प्रश्न क्रमांक 16 आहे, भांडवलाच्या रचनेतील रूढीवादी निर्देशांक खालीलपैकी कोणता आहे? या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, कार्यशील भांडवल अनुपात. प्रश्न क्रमांक 17 आहे, कायद्याच्या सक्तीच्या असणाऱ्या अंकेक्षणाला डॅश डॅश असे म्हणतात. या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, वैधानिक अंकेक्षण. प्रश्न क्रमांक 18 आहे, AS 15 मानक कोणत्या संदर्भात आहे? या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, कर्मचारी लाभ. प्रश्न क्रमांक 19 आहे, कार्यावर आधारित व्यवस्थापनाचा उद्देश खालीलपैकी कोणता आहे? या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, मूल्यात वाढ न करणाऱ्या कार्यांना कमी करणे. प्रश्न क्रमांक 20 आहे, मानव संसाधनाचे मूल्यांकन करण्याचा प्रतिस्थापन परिव्यय दृष्टिकोन यांनी विकसित केला. या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, रेन्सिस लिकट यांनी. प्रश्न क्रमांक 21 आहे, व्यावसायिक अर्थशास्त्राचे स्वरूप हे सूक्ष्म अर्थशास्त्राचे आहे असे असण्याचे कारण? या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, हे एका व्यावसायिक संघटनेच्या समस्यांचा अभ्यास करते. प्रश्न क्रमांक 22 आहे, व्यावसायिक पेढीचा मुख्य उद्देश हा आहे. या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, उत्पादनाची प्रक्रिया सुरू करणे. प्रश्न क्रमांक 23 आहे, जर मागणीची तिरकस लवचिकता रोलेक्स आणि बोलिक्स या उत्पादनांसाठी 10 आहे तर रोलेक्स आणि बोलिक्स हे उत्पादने दर्शवितात. या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, पर्यायी वस्तू. प्रश्न क्रमांक 24 आहे, एक ग्राहक 2 वस्तूंचा उपभोग घेताना महत्तम समाधान प्राप्त करू शकतो
जेव्हा दोन्ही वस्तूंची सीमांत उपयोगिता ही डॅश डॅश आहे. या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी समान. प्रश्न क्रमांक 25 आहे, सर्व आदानांमधील बदलांच्या अनुपातात जर उत्पादनामध्ये बदल होत असेल तर ही बाब आहे. या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी स्थिर परिणाम प्रत्यय. प्रश्न क्रमांक 26 आहे, श्रमाची सीमांत उत्पत्ती म्हणजे. या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी एक जास्त श्रम मात्रा वापरल्याने उत्पादनात झालेला बदल. प्रश्न क्रमांक 27 आहे, योग्य जोड्या जुळवा. ए एकूण व्यय, बी सीमांत व्यय, सी सरासरी व्यय, डी सरासरी बदलता व्यय. या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी. प्रश्न क्रमांक 28 आहे, कोणत्या स्पर्धेमध्ये संघटना काही प्रमाणात किमतीवर नियंत्रण ठेवू शकतात. या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी अल्पाधिकार. प्रश्न क्रमांक 29 आहे, शुद्ध अल्पाधिकारात खालीलपैकी कशामध्ये स्पर्धा असते. या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए एकसमान उत्पादन करणाऱ्या काही संस्था. प्रश्न क्रमांक 30 आहे, संसाधनांचा कार्यक्षमपणे उपयोग साध्य करण्यासाठी सार्वजनिक उपयोगाच्या कंपन्यांमध्ये कोणते किंमत धोरण उपयोगात आणले जाते. या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए कमाल भार किंमत. प्रश्न क्रमांक 31 आहे, समभागधारकांकरिता अर्जित भांडवलाचा परिव्यय हा मुख्यत्वे. या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी भागधारकांकरिता अशा निधीचा संभाव्य संधी परिव्यय. प्रश्न क्रमांक 32 आहे, भांडवलाच्या परिव्ययाच्या कोणत्या घटकासंदर्भात करविषयक लाभ प्राप्त होतो. या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी कर्जाचा परिव्यय. प्रश्न क्रमांक 33 आहे, खालीलपैकी कोणते विधानयुक्त भांडवल संरचनेचे वैशिष्ट्य करत नाही. या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी कंपनीने प्रतिपूरकाचा न्यूनतम परिव्ययावर न्यूनतम उपयोग केला पाहिजे. प्रश्न क्रमांक 34 आहे, सरासरी गुंतवणूक बरोबर. या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए प्रारंभिक गुंतवणूक अधिक शेष मूल्य भागिले 2. प्रश्न क्रमांक 35 आहे, जेव्हा चल देयतांचे प्रमाण चल संपत्तीचे प्रमाणापेक्षा अधिक असतो अशा परिस्थितीला डॅश डॅश असे म्हणतात. या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन नंबर बी नकारात्मक चल भांडवल. प्रश्न क्रमांक 36 आहे, खालीलपैकी कोणती जोखीम अविदितांगी नाही. या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन नंबर सी चल जोखीम. प्रश्न क्रमांक 37 आहे, खालीलपैकी विदेशी विनिमय बाजारपेठेचे वैशिष्ट्य कोणते नाही. या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन नंबर डी इतर वित्तीय बाजारपेठांप्रमाणे संघटित नाही. प्रश्न क्रमांक 38 आहे, खालीलपैकी कोणते तंत्र द्वैध अथवा दुहेरी व्यवहारासंदर्भात उपयोगात आणले जात नाही. या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन नंबर डी हजर तंत्र म्हणजे स्पॉट तंत्र. 39 नंबरचा प्रश्न आहे, भारतीय कंपनी अमेरिकन गुंतवणूकदारांकडून निधी अथवा वित्त उभारणीसाठी कोणत्या वित्तीय साधनांचा उपयोग करू शकते. या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन नंबर बी ग्लोबल डिपॉझिटरी रिसीट्स. 40 नंबरचा प्रश्न आहे, अमेरिका आणि भारत या दोन देशातील सांप्रतचे व्याजदर अनुक्रमे 4.5% व 8.5% आहेत. सध्याचा विनिमयाचा दर एक अमेरिकन डॉलरसाठी 62.10 रुपये आहे, तर 12 महिन्याच्या वायदा बाजार दर काय असेल. या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन नंबर बी 64.47. प्रश्न क्रमांक 41 आहे, जर समकांमधील माहिती संच निरीक्षण 0 असेल तर त्याचा भूमितीय मध्य डॅश डॅश असेल. या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन नंबर बी 0. प्रश्न क्रमांक 42 आहे, कार्ल पियर्सनचा विकृती गुणक खालीलपैकी कोणत्या पातळीत असतो. या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन नंबर बी -3 आणि +3. प्रश्न क्रमांक 43 आहे, प्रतिपगमन विश्लेषण हे कोणत्या अभ्यासासाठी उपयुक्त आहे. या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन नंबर ए चलांमध्ये असलेल्या श्रेणींचे सहयोग. प्रश्न क्रमांक 44 आहे, एका पेटीमध्ये 8 पांढरे आणि 3 लाल चेंडू आहेत. जर 2 चेंडू दैवनिदर्शन पद्धतीने पेटीमधून काढले तर त्यापैकी एक पांढरा आणि एक लाल चेंडू निघण्याची संभाव्यता काय राहील. या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन नंबर सी 24/55. 45 नंबरचा प्रश्न आहे, गृहीत तथ्य तपासण्याच्या संदर्भात खालीलपैकी कोणते गृहीत तथ्यांचे परीक्षण घेईल. या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन नंबर बी 0 गृहीत तथ्य. 46 क्रमांकाचा प्रश्न आहे, सहसंबंध गुणक म्हणजे गुणकाचे स्वरूप. या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन नंबर ए धन ऋण 1 मध्ये बदलतो. 47 नंबरचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणता घटक सामान्यपणे विश्वास मध्यांतरावर परिणाम करीत नाही. या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन नंबर डी लक्ष्य जनसंख्येचा आकार. प्रश्न क्रमांक 48 आहे, खालीलपैकी कोणती उत्तमतेच्या अंकतेच्या चाचणीची आवश्यक परंतु पर्याप्त अट नाही.
या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन नंबर बी विश्वसनीयता. प्रश्न क्रमांक 49 आहे खालीलपैकी कोणते विधान असत्य आहे? या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन नंबर सी 1 - अल्फा हे चाचणीची शक्ती म्हणतात. प्रश्न क्रमांक 50 आहे खालीलपैकी कोणत्या नमुन्याच्या संभाव्यता नमुना रचनेत समाविष्ट होत नाही? या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन नंबर ए हिस्सा कोटा नमुना. प्रश्न क्रमांक 51 आहे यशस्वी मानव संसाधन व्यवस्थापक होण्यासाठी खालीलपैकी कोणती वैशिष्ट्यपूर्ण अट आवश्यक नाही? या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन नंबर डी मानवी संसाधन व्यवस्थापनाची पदवी. प्रश्न क्रमांक 52 आहे एखाद्या विशिष्ट श्रेणीतील कर्मचाऱ्यांची संघटनेद्वारे नोकरीवरून कपात करण्याच्या धोरणाला डॅश डॅश असे म्हणतात. त्याचे उत्तर आहे ऑप्शन नंबर बी कपात धोरण. 53 नंबरचा प्रश्न आहे एखाद्या विशिष्ट कालावधीत एक हॉटेल व्यवसायाची शृंखलेने आखलेल्या आपल्या उच्चस्तरीय व्यवस्थापकांच्या बढतीविषयक नियोजन कार्यक्रमाला डॅश डॅश असे म्हणतात. या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन नंबर डी अनन्य उत्तराधिकारी नियोजन. प्रश्न क्रमांक 54 आहे संघटनेच्या वेतन व क्षतिपूर्ती धोरणाच्या निर्धारणात खालीलपैकी कोणता घटक महत्त्वाचा नाही? या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन नंबर डी संघटनेच्या कार्यवर्गीकरणाची पद्धत. प्रश्न क्रमांक 55 आहे खालीलपैकी कोणता घटक सामूहिक सौदेबाजीची प्रभाव क्षमता वाढवू शकतो? या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन नंबर डी सशक्त संघटना आणि प्रभावी नेतृत्व. प्रश्न क्रमांक 56 आहे खालीलपैकी कोणत्या सिद्धांतानुसार अस्तित्वविषयक गरजा, परस्पर संबंधविषयक गरजा आणि विकास गरजा यांनी व्यक्ती अभिप्रेरित होतात? या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन नंबर सी अल्डरफर सिद्धांत. प्रश्न क्रमांक 57 आहे खालीलपैकी कोणते विधान व्यावसायिक नीतिमत्तेचे निर्देशक आहे? या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन नंबर डी व्यावसायिक नीतिमत्ता ही उपयोजित नीतिमत्ता असून नीतिमत्तेचे मानदंड व्यवसायाला कशाप्रकारे उपयोजित होतात याच्याशी संबंधित आहे. प्रश्न क्रमांक 58 आहे संघटनेतील प्रत्येक कार्याचे सापेक्ष मूल्य निर्धारित करण्यासाठी कोणते तंत्र वापरले जाते? या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन नंबर सी कार्य मूल्यमापन. प्रश्न क्रमांक 59 आहे खालीलपैकी कोणत्या प्रकारच्या कार्यक्रमाचा संघटनात्मक विकास कार्यक्रमात समावेश होत नाही? या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर डी प्रकरण अभ्यास. प्रश्न क्रमांक 60 आहे झेड सिद्धांत कोणत्या व्यवस्थापन पद्धतीच्या गृहीतकांवर आधारित आहे? या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन नंबर डी जपानी व्यवस्थापन पद्धती. प्रश्न क्रमांक 61 आहे जोड्या जुळवा मुद्रा बाजार, भांडवल बाजार, प्राथमिक बाजार, दुय्यम बाजार. या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन नंबर बी. प्रश्न क्रमांक 62 आहे विदेशी बँकेच्या व्याख्येत खालीलपैकी काय समाविष्ट होते? या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन नंबर डी बँकेचे विदेशात मुख्यालय असून बँकेची भारतात उपकंपनी आहे. प्रश्न क्रमांक 63 आहे भारतीय रिझर्व्ह बँक तरलता आणि व्याजदर यावर वित्तीय संसाधने वापरून प्रभाव टाकते. खालीलपैकी काय असत्य आहे? या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन नंबर डी बँक धोरण बदलणे. प्रश्न क्रमांक 64 आहे खालीलपैकी काय पुनर्विम्याशी संबंधित आहे? या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन नंबर ए अ कंपनीने ब कंपनीच्या सहयोगाने जोखीम घेतली. प्रश्न क्रमांक 65 आहे मुद्रा बाजारातील निधीचा 3 महिने ते 1 वर्षाच्या कालावधीत होणाऱ्या व्यापाराला असे म्हणतात. या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन नंबर सी अवधी रक्कम. प्रश्न क्रमांक 66 आहे पतपत्र महामंडळे, प्राथमिक विक्रेते आणि अखिल भारतीय वित्तीय संस्था यांनी अपहारावर काढलेल्या असुरक्षित अल्पकालीन अवधीत वचनपत्रांना म्हणतात. या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन नंबर बी व्यापारी पत्रे. प्रश्न क्रमांक 67 आहे खालीलपैकी कोणता कायदा विशेष बँकिंग कार्याचे नियमन करतो? या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन नंबर डी बँकिंग कंपनी कायदा 1970 किंवा 1980. प्रश्न क्रमांक 68 आहे व्यवसाय वार्ताहर प्रतिमानांना पुढीलपैकी कोणत्या आव्हानांना तोंड द्यावे लागत नाही? या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन नंबर डी ग्राहकांशी भौतिक जवळीक आणि उपलब्धता. प्रश्न क्रमांक 69 आहे खालीलपैकी कोणता अंकीय बँकिंगचा प्रकार नाही? या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन नंबर डी केंद्रीय बँकिंग व्यवस्था. प्रश्न क्रमांक 70 आहे नुकसान भरपाईचा दावा विमेदारांनी करावा आणि नुकसानीचे कारण प्रत्यक्ष असावे हे वरील तत्व विमा तत्वामध्ये कोणते आहे? या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन नंबर सी निकटचे कारण तत्व. प्रश्न क्रमांक 71 आहे विपणन व्यवस्थापनात खालीलपैकी कोणता घटक नियमनक्षम असतो? या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन नंबर डी किंमत. प्रश्न क्रमांक 72 आहे परस्परांशी निगडीत असणाऱ्या उत्पादन समूहाला डॅश डॅश असे म्हणतात. या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन नंबर डी उत्पादन शृंखला. प्रश्न क्रमांक 73 आहे उत्पादन व्यवस्थापनाच्या संदर्भात उत्पादनाची रूपरेषा वाढविण्याचे 2 प्रमुख मार्ग कोणते?
या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन नंबर ए, उत्पादन शृंखला विस्तार व श्रेणी विस्तार. प्रश्न क्रमांक 74 आहे, ग्राहक हा एक विवेकप्रधान व्यक्ती असून त्याचे खरेदीविषयक निर्णय उपयोगितेच्या संकल्पनेने प्रभावित होतात. हे विशद करणारे प्रतिमान कोणते? या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन नंबर सी, आर्थिक प्रतिमान. प्रश्न क्रमांक 75 आहे, पुढीलपैकी कोणता गट ग्राहक संदर्भ गटाचे प्रतिनिधित्व करतो? या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन नंबर ए, संकरित गट किंवा संमिश्र गट. प्रश्न क्रमांक 76 आहे, लोकांची संपूर्ण माहिती संपादन करण्याची आणि लक्षात ठेवण्याची वृत्ती अथवा सवय म्हणजे? या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन नंबर सी, निवडक विकृती. प्रश्न क्रमांक 77 आहे, खालीलपैकी कोणती किंमत पद्धती नाही? या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन नंबर डी, लाभ प्रभाव किंमत. प्रश्न क्रमांक 78 आहे, सेवांच्या वैशिष्ट्याच्या संदर्भात खालीलपैकी कोणते वैशिष्ट्य एकमेव समजले जात नाही? या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन नंबर बी, अदृश्यता. प्रश्न क्रमांक 79 आहे, ग्राहक मूल्य मोजमाप करण्यासाठी खालीलपैकी कोणते परिमाण वापरले जाते? या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन नंबर डी, ग्राहक आजीवन मूल्य. प्रश्न क्रमांक 80 आहे, जेव्हा एखादी कंपनी अथवा चिन्ह एखाद्या वैशिष्ट्यपूर्ण घटनेस पुरस्कृत न करता त्या घटनेच्या लोकप्रियतेचा लाभ घेण्याचा प्रयास करते, अशा परिस्थितीस डॅश डॅश असे म्हणतात. या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन नंबर सी, आकस्मिक आक्रमण विपणन. प्रश्न क्रमांक 81 आहे, अभिकर्तृत्वाच्या करारासाठी खालीलपैकी कोणत्या अटींची पूर्तता होणे आवश्यक आहे? या प्रश्नाचे उत्तर आहे स्वामीपाशी मात्र करार करण्याची क्षमता असणे आवश्यक आहे. प्रश्न क्रमांक 82 आहे, विशिष्ट हेतूसाठी वस्तूंच्या दर्जासंबंधी खालीलपैकी कोणती अट आवश्यक नाही? या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन नंबर ए, अध्याहृत अट. प्रश्न क्रमांक 83 आहे, जेव्हा एखाद्या करारामध्ये वस्तूमधील स्वामित्व भविष्यकाळात अथवा काही विशिष्ट अटीच्या पूर्ततेनंतर होणार असते, तेव्हा त्या कराराला डॅश डॅश असे म्हणतात. या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन नंबर डी, विक्रीचा ठराव. 84वा प्रश्न आहे, खालील परक्राम्य विलेखाच्या संदर्भात अस्वीकृती हा अनादराचा वैध मार्ग आहे? या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन नंबर सी, हुंडी. प्रश्न क्रमांक 85 आहे, कंपनीच्या घटनावलीत खालीलपैकी कोणत्या मुद्द्यांचा समावेश होत नाही? या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन नंबर डी, प्रारंभिक उपवाक्य. प्रश्न क्रमांक 86 आहे, खालीलपैकी कोणता प्रस्ताव हा क्षितिज समांतर प्रस्ताव आहे? या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन नंबर ए, व्यापार उत्पादक संघ. प्रश्न क्रमांक 87 आहे, मर्यादित भागीदारीचा कायदा 2008च्या अन्वये पंजीकृत झालेल्या संघटनेला कोणत्या प्रकारच्या संघटन स्वरूपाचा लाभ प्राप्त होतो? या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन नंबर सी, भागीदारी संस्था व खाजगी कंपनी. प्रश्न क्रमांक 88 आहे, संगणकातील माहिती चोरी आणि त्यावरील त्यासंबंधित दंडविधान या संबंधीच्या तरतुदी माहिती तंत्रज्ञान कायदा 2002च्या कोणत्या अनुच्छेदात विशद केला आहे? या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन नंबर बी, कलम 66. 89 नंबरचा प्रश्न आहे, माहितीचा कायदा हा प्रश्न उपस्थित करणे व उत्तरे प्राप्त करणे यांच्याशी संबंधित नाही. हे विधान माहितीचा कायदा 2005च्या कोणत्या अनुच्छेदाशी निगडीत आहे? या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन नंबर डी, कलम 2G. प्रश्न क्रमांक 90 आहे, कलात्मक दर्जाची कार्य जशी की संगीत, चित्रपट, काव्य यांचा समावेश बौद्धिक संपदा अधिकाराच्या कोणत्या क्षेत्रात येतात? या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन नंबर सी, प्राप्यालिप्याधिकार म्हणजेच कॉपीराईट. प्रश्न क्रमांक 91 आहे, आयकर कायद्याच्या कलम 288 च्या अन्वये कर देय उत्पन्नाला खालीलपैकी कोणत्या संख्येच्या नजीकच्या पूर्णांकात समाविष्ट करण्यात येते? या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन नंबर सी, 10 रुपये. प्रश्न क्रमांक 92 आहे, खालीलपैकी कोणत्या उत्पन्नाचा अपवाद वगळता सर्व प्रकारच्या उत्पन्नावर आयकर आकारला जातो? या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन नंबर सी, कृषीपासून उत्पन्न. प्रश्न क्रमांक 93 आहे, आयकर कायद्यानुसारच्या अन्वये खालीलपैकी कोणत्या संपत्तीपासूनचे उत्पन्न करमुक्त आहे? या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन नंबर सी, भाटकावर दिलेल्या घरापासूनचे उत्पन्न. प्रश्न क्रमांक 94 आहे, आयकर कायद्याच्या जुन्या कर आकारणी पद्धतीनुसार लक्षद्वीप, अंदमान निकोबार या बेटांवर सेवारत असणाऱ्या सैनिकांना दिल्या जाणाऱ्या विशेष भत्त्यात प्रतिमास किती सूट प्राप्त आहे? या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन नंबर डी, 3250 प्रति महिना. प्रश्न क्रमांक 95 आहे, आयकर कायद्याच्या कलम 194B व 194BB च्या अन्वये लॉटरी, शब्दकोडे, जुगार यासारख्या खेळांपासून प्राप्त झालेल्या उत्पन्न 10,000 रुपयेपेक्षा जास्त असल्यास त्यावर डॅश डॅश दराने स्त्रोतावर कर कपात केली जाते. या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन नंबर डी, 30%.
प्रश्न क्रमांक 96 आहे. आयकर कायद्याच्या कलम 80 च्या तरतुदीनुसार जर एखाद्या करदात्याला 40% पेक्षा जास्त अपंगत्व आले असल्यास त्याला डॅश डॅश सूट प्राप्त होते. या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन नंबर सी, 75,000 रुपये. प्रश्न क्रमांक 97 आहे. खालीलपैकी कोणत्या व्यवहारांसाठी आयकर कायद्यानुसार जहाजांचे आश्रयस्थान विषयक नियमन कायदा कलम 92 CB लागू होत नाही? या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन नंबर सी, सौंदर्य सुरक्षा विषयक सेवा. प्रश्न क्रमांक 98 आहे. जर एखाद्या कंपनीने कायदा कलम डॅश डॅशचा लाभ स्वीकारला असेल तर त्या कंपनीला पर्यायी किमान कराच्या कायदा कलम 115JB च्या तरतुदी लागू होत नाही. या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन नंबर बी, 115BAA. प्रश्न क्रमांक 99 आहे. कायद्याने संमत तरतुदींच्या आणि माध्यमांचा वापर करून कर देयता घटविणे किंवा त्यात कपात करणे या प्रक्रियेला डॅश डॅश असे म्हणतात. या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन नंबर डी, कर चुकवेगिरी. प्रश्न क्रमांक 100 आहे. काही विभीषित संस्थांना आयकर कायद्याच्या कायदा कलम डॅश डॅश अन्वये दुहेरी करापासून सवलत लागू होते. या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन नंबर सी. इथे आपले सर्व प्रश्न सोडवून झालेले आहेत. जर तुम्हाला काही अडचण असेल तर तुम्ही कमेंट करून नक्की विचारू शकता व व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.